आणि मम्मा डे 1 पासूनच मला म्हणायच्या मला ना रेस्टॉरंट काढायचंय, कधीतरी मी एक दिवस रेस्टॉरंट काढणार. पण तेव्हा दॅट वॉज इट, म्हणजे माझ्या तो विचार जवळ पण नव्हता. आय नेवर थॉट अबाउट दिस. आपलं जे आपण स्वप्न पाहिलं, आपलं एक बाळ उभं राहते म्हणतात ना, एक स्वप्न उभं राहते. हे जे किती 8 महिने आम्ही बघत होतो काय होतंय, कधी वेळ लागतोय, कधी कामाला वेळ लागतोय. आणि जेव्हा तो बोर्ड लागला, कमिंग सून लावला होता आम्ही, पण तो ओरिजिनल जेव्हा बोर्ड लागला ना, तेव्हा मला तर खूप डोळ्यातून पाणीच अश्रूच व्हायला लागलेले. स्वामींची कधी आली आहे प्रचिती? हो, खूप वेळा, खूप वेळा. आमच्या काउंटरच्या वर स्वामींचा फोटो आहे आणि ते काही जरासं जरी झालं ना, स्वामी सांभाळा, लगेच ते काम टचवूड होऊन जाते. बोरिवलीमध्ये सगळे व्हेजिटेरियन लोक जास्त आहेत. तर आम्हाला बऱ्याच लोकांनी डिस्करेज केलं की दिस विल बी अ व्हेरी रॉंग डिसिजन टू ओपन अ सी फूड नॉनव्हेज रेस्टॉरंट इन बोरिवली. आणि स्टार्टचा फर्स्ट मंथ तर ऑलमोस्ट वी वर डुईंग लाईक फ्रायडे सॅटर्डे संडे एवढंच बिझनेस असायचा. किचनमध्ये एंटर केल्याच मॅडम वो हेल्पर भाग गया, कुक था वो भाग गया म्हणजे काय, म्हणजे आय कुडंट टेक इट ओनली. भाग गया म्हणजे काय, आय वेंट इन टू पॅनिक अटॅक ओनली. म्हणजे ओपन करायचं लंच टाइम आणि क्या भाग गया, म्हणजे आपली बॅग बिग घेऊन पगार सोडूनच भाग गया. तर एक 19 नंबरच्या टेबलवरती 3 लोक बसलेली, एक मुलगी होती, 2 माणसं होती. तर त्यांनी लिहिलं फीडबॅक फॉर्ममध्ये की टेस्ट इज नॉट गुड. आपण असं ऐकतो की 2 स्त्रिया एकत्र आल्यावर काय करणार आहेत. हे तर ह्या स्त्रिया एक तर गॉसिप तरी करतात किंवा इतरांबद्दल बोलतात किंवा शॉपिंगचं तरी बोलतात किंवा काहीतरी वेगळं बोलतात. म्हणजे 2 स्त्री जे एकत्र येतात आणि काहीतरी मस्त करतात. खूप भांडणं झाली असतील? नाही, कधीच नाही. ती मुलीपेक्षाही अति आहे माझ्यासाठी. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा फक्त पॉडकास्ट नाहीये, तर संवाद आहे त्या प्रत्येक जिद्दी मनाचा ज्याने स्वतःचं नाव स्वतः तयार केलं. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि तिच्यासाठी नवा मार्ग स्वतः तयार करते. तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. आजचा हा संवाद स्पेशल असणार आहे, कारण आपण थेट कोकणात जाणार आहोत. 2 जिवलग मैत्रिणी आज माझ्यासोबत आहेत. हातात हात घेऊन त्यांनी एक खूप मोठं हॉटेल उभारलं. कसा होता हा प्रवास? किती जणांनी मदतीचा हात पुढे केला, किती जणांनी पाठ फिरवली, किती अश्रू त्यांनी रात्री ढाळलेत आणि किती हास्य घेऊन आज त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या आहेत. चला तर मग स्वागत करूया त्या 2 खास मैत्रिणींचं, द टेस्ट ऑफ कोकणच्या ओनर. आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा एखादी स्त्रीचं इंट्रोडक्शन मी ओनर म्हणून करते. आणि फार छान वाटतं की तुम्ही बिझनेस वुमन आहात. कशा आहात तुम्ही दोघी? नमस्कार. कशा आहात? व्हेरी नाईस, फाईन. आणि मी आधीच सांगते, पहिलाच इंटरव्ह्यू, आपण खूप गप्पा मारणार आहोत. खूप छान आणि छान दिसताय दोघी, म्हणजे पिंकचा टच दोघींच्या साड्यांमध्ये आहे. सो सेम साडी. कशा आहात? काय चाललंय सध्या आयुष्यात? द टेस्ट ऑफ कोकण जेव्हा आम्ही म्हणतोय, खूप मोठं हॉटेल डोळ्यासमोर येतं. इतकं मोठं हॉटेल चालवणं आणि ही मैत्री जपणं, 10 वर्षांचं अंतर जेव्हा एखाद्या मैत्रीत असतं तेव्हा एक जनरेशन गॅप असतो. कशी सुरुवात झाली या मैत्रीची? मैत्रीची सुरुवात झाली गणपती बाप्पापासून. मम्मांना मी फर्स्ट टाइम भेटले. माझ्या बिझनेस पार्टनर आहेत, मी त्यांना मम्मा म्हणते. अगदी आईच्या स्थानावरती त्या आज आहेत. त्या मला नेहमी सगळीकडे गाईड करतात. आणि खरंच ते जेव्हा फर्स्ट आम्ही भेटलो तेव्हाच ते एक आय डोंट नो, आय कांट एक्सप्लेन, बट एक डिफरंट लेवलचं आमच्यामध्ये बॉन्डिंग त्याच वेळेला चालू झालेलं. आणि जसं आम्ही गणपतीला त्यांच्या घरी गेले आणि हळूहळू आम्ही भेटत राहिलो. आम्ही एकत्र कुठे कुठे जेवायला जायला लागलो. आम्ही दोघी पण फूडी. आणि असं करत करत आम्ही मग हिच्या घरी जेवायला मला एकदा हिने बोलावलं, घरी जेवायला बोलवलं आणि तिने जेवण बनवलेलं. फार सुंदर स्वयंपाक करते ती. आणि मी ना फिश करी, म्हणजे खरं सांगते, कधीच फिश करी मला आवडायची नाही, पण तिने फिश करी बनवलेली, इतकी अप्रतिम फिश करी बनवलेली ना
की ती आत्ता अजूनही सेम टेस्ट आहे. ओके. कारण तेव्हा तिचं सगळं जेवण तिच्या हाताला फार चव आहे. तेव्हा तिने मला सांगितलं की मी क्लासेस वगैरे घ्यायची, मी क्लासेस घेते, तांबडा रस्सा पांढरा रस्सा. मला खूप कौतुक वाटलं. आणि तेव्हा ना मला ना पूर्वीपासून मला रेस्टॉरंट काढायचं खूप इच्छा होती. कारण आवड खाण्याची, आवड सगळ्यांना वाढायची, छान छान बनवायची आणि त्याच्याबरोबर ही भेटली. तरी म्हटलं आपण दोघी मिळून काहीतरी करू शकतो म्हणून. पण तेव्हा माझे वर्किंग चालू होतं. पण मग रिटायर झाल्यावर आम्ही ठरवलं की एक रेस्टॉरंट ओपन करूया म्हणून. पण कोकणच का? कारण का मार्केटमध्ये इतके कॉम्पिटिटर्स आहेत. कारण का आपल्याकडे काय होतं की एखादा बिझनेस जर एखाद्याचा हिट झाला तर रांग लागते त्याच बिझनेसची. इतकं कॉम्पिटिशन असताना मार्केटमध्ये वाय कोकण? म्हणजे तुम्ही वेगळं हे पण घेऊ शकला असतात कुझिन किंवा काही वेगळं. का कोकण? द टेस्ट ऑफ कोकणच का? आय बिलीव्ह की ज्याच्यावर आपला कंट्रोल असतो ना, फॉर एक्झाम्पल कोकणच्या द टेस्ट ऑफ कोकणच्या ह्याच्यामध्ये आय कॅन टेल की माझा कंट्रोल त्या रेसिपीजवरती खूप चांगला होता. बरेच वर्ष मी त्या रेसिपीज बनवत होते. मी माझ्या सासूकडून शिकले, त्या आपल्या सासूकडून शिकल्या. म्हणजे ह्या रेसिपीज माझ्या आजी सासूच्या आहेत आणि अगदी ऑथेंटिक अँड इतक्या सुंदर छान बनतात. साधी फिश करी आणि राईस जरी खाल्लं तरी बरं वाटतं, तृप्त होऊन जातं. एखादं डाळ भात आणि फिश फ्राय जरी खाल्लं तरी दॅट इज माय कम्फर्ट फूड. तर असं होतं की कंट्रोल असलं आपल्या बिझनेसवरती किंवा आपल्या रेसिपीजवरती, दॅट वॉज मोर बेटर. जे मला येतं तेच मी बनवणार आणि तेच मी लोकांना सर्व करणार. अगदीच. हे माझं एक सिम्पल क्लिअर हे होतं. अगदीच. पण एकमेकांच्या घरी जाऊन आलात, जेवून आलात, एकमेकांच्या हातचं जेवण आवडलं, पण जेव्हा टेबलवर बसून हे डिसाईड केलं की आपण हॉटेल काढूयात किंवा काढतोय, फर्स्ट थॉट कोणी दिला हा की आपण दोघी मिळून करूयात? माझं स्वप्न होतं की एक रेस्टॉरंट असावं. आणि जेव्हा हिला भेटली, हिचं सगळं जेवण बघितलं, तेव्हा कन्फर्म केलं की आपण रेस्टॉरंट ओपन करूया. मम्मा 2 वर्ष बघतच होत्या की मी काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक स्वतःचा छोटंसं सेटअप किंवा एक छोटासा स्वतःचा बिझनेस काढायच्या प्रयत्नात होते. शी वॉज वॉचिंग मी फ्रॉम ऑलमोस्ट 2 years. शी वॉज वॉचिंग मी. आय यूज टू शेअर की मम्मा आज मी फार्मसी स्वतः केलंय, तर मी हे मेडिकल स्टोर आले विकायला, मग मी तो घ्यायचाही प्रयत्न केला जो मला शक्य नाही झाला. मग मम्मा म्हणायच्या की, आणि मम्मा डे 1 पासूनच मला म्हणायच्या मला ना रेस्टॉरंट काढायचं, कधीतरी मी एक दिवस रेस्टॉरंट काढणार. पण तेव्हा दॅट वॉज इट, म्हणजे माझ्या तो विचार जवळ पण नव्हता. इट वॉज नेवर, आय नेवर थॉट अबाउट दिस. मग जसं मी बघायला लागले सगळे बिझनेसेस फूड, आय वॉज ऑलवेज इन टू फूड ओनली. 18 years मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट वाशीचं एका कंपनीचं बघितलं होतं, जिथं बरेच फूडचे आयटम्स आम्ही बनवायचो. अँड मग मम्मा म्हणायच्या की आपण आधी घरातून ना डबे द्यायला चालू करूया, लेट्स ट्राय. सो आम्ही घरातून डबे मम्मांच्याच किचनमध्ये आम्ही बनवायचो आणि द्यायला लागलो. सगळं मालवणी फूड आणि कोल्हापुरी फूड, बिकॉज आय एम बॉर्न अँड बॉट अप इन कोल्हापूर आणि मी कोकणातली. कोकणात. ओ वाव. असं करत ते डबे चालू केले थोडे थोडे द्यायला. मग परत रिपीट्स ऑर्डर यायला लागले. कळायला लागलं आम्हाला की टेस्ट खूप छान आहे, लोकांना आवडायला लागले. सो वेन इट बिकेम लाईक 50-50ची ऑर्डर यायला लागली, तेव्हा इट लाईक एका गाडीतून मी डिकीमध्ये डबे टाकणार, मग ते मी घेऊन जाणार. आणि आमच्याकडे एकच स्टाफ मेंबर होता, अनिल म्हणून, जो बाबू आम्ही म्हणतो. तोच वर जायचा, डबे पोचवून यायचा, काय लागलं तर आणून द्यायचा असं. आणि एक चपाती आणि भाकरी बनवायला एक बाई होती, ती तेवढ्यापुरतीच यायची, बनवून जायची. तर वी वर व्हेरी हॅपी एवढं रिस्पॉन्स बघून. मग आम्ही ठरवलं की एक छोटंसं का होईना प्रॉपर ऑर्गनाइज होऊन लायसन्स काढून एक रेस्टॉरंट चालू करायचं. मग आमची R&D चालू झाली. वर्षभर आम्ही जागा शोधत होतो. सायमल्टेनियसली आम्ही ज्या बायका घरगुती छोट्या खानावळ म्हणा किंवा छोटे हॉटेल्स चालवायचे, त्यांच्याकडे जाऊन आलो, जून आलो, त्या कसं चालवतात ते बघून आलो. सो वी स्टार्टेड गॅदरिंग जेवढं इन्फॉर्मेशन होती. परत एरियाचं आम्ही R&D चालू केली की ह्या एरियामध्ये किती सॅच्युरेशन आहे.
बोरिवलीमध्ये सगळे व्हेजिटेरियन लोक जास्त खूप आहेत. तर आम्हाला बऱ्याच लोकांनी डिस्करेज केलं की दिस विल बी अ व्हेरी रॉंग डिसिजन टू ओपन अ सी फूड नॉनव्हेज रेस्टॉरंट इन बोरिवली. बट स्टील वी थॉट की अगदी जर मोक्याची जागा असेल, वी हॅड सम फ्यू दिस व्हेरी क्लिअर की मेन रोडला जागा पाहिजे, आम्हाला वॉक इन कस्टमर्स पाहिजे, आम्हाला सगळ्या वयोगटाचे आणि सगळ्या लाईक मिडल क्लास, अपर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास सगळे कस्टमर्स आम्हाला पाहिजे आहेत. ह्यानी बघून आम्ही ते जागा ती ठरवली. ती जागा पण आम्हाला 8 महिने लागले शोधायला. सो वी केप्ट अ लॉट ऑफ पेशन्स. बापरे. बिल्डिंगच्या बद्दल पण खूप ओसी नव्हती मिळत, मग ते आम्ही त्याच्यासाठी खूप हे केलं, थांबलेलो, पण आम्हाला तीच पाहिजे असं तीच करायचं. पण मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे की? हो, खूप 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 खूप. कारण आम्ही त्याच्यावर खूपच विश्वास आहे आणि ते आम्ही ठरवलंच होतं आणि ते झालं. हे विशेष. आम्ही नेहमी रोज तेच बोलायचो आणि ते झालं, हे विशेष. अगदीच. नाव कोणी डिसाईड केलं? नाव हॉटेलचं नाव जे आपण रेस्टॉरंटला नाव देतो ना, ती मॅक्झिमम ते फूड विकलं जातं. येस. आणि आमचं कोरच होतं ऑथेंटिक मालवणी फूड किंवा कोकणातलं रेसिपीज. त्यामुळे कोकण तर येणारच होतं त्या ह्याच्यामध्ये. अगदीच. पण ना नेहमीच आपण असं ऐकतो की 2 स्त्रिया एकत्र आल्यावर काय करणार आहेत. हे तर ह्या स्त्रिया एक तर गॉसिप तरी करतात किंवा इतरांबद्दल बोलतात किंवा शॉपिंगचं तरी बोलतात किंवा काहीतरी वेगळं बोलतात. पण ज्या स्त्रिया एकत्र येऊन, जे 2 स्त्री जे एकत्र येतात आणि काहीतरी मस्त करतात, खूप भांडणं झाली असतील? नाही, कधीच नाही. एकदाही नाही. एखाद्या मुद्द्यावरून की हा मेन्यू घ्यायचा की तो मेन्यू घ्यायचा? नाही, कधीच नाही. कारण आम्ही ते अगदी एकच, मी जे बोलते ना ती लगेच तेच बोलते. असं झालंच नाही की तिचं सेपरेट माझं सेपरेट मेन्यू बद्दल. केम टू ओपनिंग अ रेस्टॉरंट किंवा वेन इट केम टू वी स्टार्टिंग अ स्मॉल बिझनेस, घरातून सुद्धा जरी डबे द्यायचे झाले किंवा काय, आम्ही पहिलाच ठरवलेलं सगळं ट्रान्सपॅरंट ठेवायचं. काही झालं तरी एकमेकीला लगेच शेअर करायचं. खुट्ट झालं तरी सांगायचं, बाबा असं असं झालेलं आहे. एक्झॅक्टली. हा एक तुमचा क्रायटेरिया होता. अजून काय तुमचे हे होते की एक आपण लिस्ट बनवूया की आपल्यात हे झालं पाहिजे, हे नाही झालं पाहिजे? काय होतं? माझं तर क्लिअर होतं. किचनचं तर फुल मी बघणार होते. किचन सेटअप पासून किचन रेसिपीज, ट्रायल्स, किचन स्टाफ आय वॉज गोइंग टू हँडल. दॅट वॉज क्लिअर. Mama was going to handle the management. Okay. She is very good in numbers. And पहिलाच मम्माने सांगितले CA आधी अपॉइंट झाला पाहिजे. मनी विल पोर इन. मनी कसं येतंय आत आणि कसं जातंय कळत नाही. तर फर्स्ट इज ठरवल्यावर पहिला आधी CAच पकडला होता आम्ही. सो दिस वे वी स्टार्टेड ऑर्गनायझिंग आवर सेल्फ्स. खूप. जेव्हा हा डिसिजन झाला की आपण दोघी एकत्र हॉटेल सुरू करतो किंवा एका बिझनेसमध्ये उतरतोय, पहिल्यांदा कोणाला सांगितलं की हा व्यक्ती पहिला असला पाहिजे ज्याला आपण दोघी सांगूया? मी मुलांना सांगितलं. ओके. मी पण माझ्या मुलाला, जो तुमचा म्युच्युअल आहे तो. काय रिॲक्शन होती? कारण का कसं असतं, जगाने सपोर्ट नाही केला ना तरीही चालतं, जेव्हा घरून सपोर्ट नाही मिळत ना तेव्हा थोडंसं आपण बॅकफुटला जातो. घरच्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. त्यांनी काय म्हणजे त्यांनी कसं रिसीव्ह केलं हे? नाही, घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. पण आम्हाला, माझ्या मुलाने मला खूप सपोर्ट केला आणि तो अजूनही करतोय. कारण मम्मा रिटायर्ड होऊन हे पाऊल उचललंय, त्याच्यामुळे त्याला पण कौतुक खूप आहे आणि तो खूप मदत पण करतो आणि सपोर्टिव्ह खूप आहे. तो अजूनही, रात्री तो डॉक्टर आहे स्वतः, तो रात्री येऊन आम्हाला मदत करतो. रात्री येऊन मला घेऊन जातो घरी, कारण कॅश असते आपल्याकडे ना. तो स्वतः येऊन घेऊन जाईल, सगळं मॅनेज करतो. म्हणजे स्वतःचं हॉस्पिटल सांभाळून तो आम्हाला पण मदत करतो. वा. तुमच्या मुलांचा काय होता रिस्पॉन्स? माझी मुलं पण खूप खुश झाली होती. मम्मा तू ट्राय कर, होईल ते होईल, पुढे सक्सेस येईल नाही येईल, दिस यू कांट प्रेडिक्ट. पण पॅशनेटली काम केलं आणि हार्डवर्क केलं तर ते येणारच. सक्सेस इज गोइंग टू कम, असं आमचं हे होतं. अँड माय चिल्ड्रन वर व्हेरी हॅपी. आणि आता तर ते प्राऊड फील करतात. प्राऊड फील. मला मेसेज, व्हॉट्सअप मध्ये मेसेज टाकतात, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. माझा मुलगा पण टाकतो, मॉम आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. खूप मस्त. पण एवढं आपण स्वप्न बघतो, जेव्हा 50 डबे जातात किंवा एक डब्यांपासून सुरू होणारा प्रवास जेव्हा हॉटेलवर येऊन थांबतो, जेव्हा पहिल्यांदा बोर्ड लागला द टेस्ट ऑफ कोकण,
आपल्या स्वतःच्या रेस्टॉरंट, काय ती फिलिंग होती मला दोघींकडून ऐकायचं, कारण का दोघींनी एकत्र ज्या माना हलवल्यात, काय फिलिंग होती? की फिलिंग म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की आपलं एक स्वप्न, आपलं जे आपण स्वप्न पाहिलं, आपलं एक बाळ उभं राहतंय म्हणतात ना, एक स्वप्न उभं राहतंय. हे जे किती 8 महिने आम्ही बघत होतो काय होतंय, कधी वेळ लागतोय, कधी कामाला वेळ लागतोय, आणि जेव्हा तो बोर्ड लागला, कमिंग सून लावला होता आम्ही, पण तो ओरिजिनल जेव्हा बोर्ड लागला ना, तेव्हा मला तर खूप डोळ्यातून पाणीच अश्रूच व्हायला लागलेले. मला सगळ्यात जास्त आनंद झाला म्हणजे मी नाचायलाच लागलेली जेव्हा माझं किचन इक्विपमेंटचा जेव्हा ट्रक आला आणि त्यांनी तो जो पडदा असा उघडला ते सामान काढायला, तेव्हा आय वॉज लाईक, म्हणजे मी नेक्स्ट लेवल हॅपी झालेली ते किचन इक्विपमेंट बघून. पण कोणताही बिझनेस सुरू करताना ना सगळ्यात महत्वाचं असतं भांडवल. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणूच शकत नाही माणूस, आणि जमतच नाही ते. भांडवल उभं करणं कसं जमलं? कारण का आपण 1000 रुपये जरी एखाद्या बिझनेसमध्ये टाकायचे, आपण 10 वेळा विचार करतो एक प्रॉडक्ट घेताना किंवा काहीही. इतका मोठा सेटअप उभा करताना खूप अमाऊंट गेली असणार, जेव्हा रिटर्न काही नसतं आणि फक्त द्यायचंय. तर ती सुरुवात कशी झाली? नाही, कसं झालं, म्हणजे रिटर्न काही नसतं, फक्त द्यायचंय. पण आम्हाला एकमेकींबद्दल खात्री होती, आमच्या रेस्टॉरंटबद्दल खात्री होती. तर मी सर्व्हिस करून जे रिटायरमेंट नंतर मला जो काही अमाऊंट मिळाली किंवा जे माझ्याकडे सेविंग्स होते ते मी सगळे सेविंग त्याच्यात घातले. म्हटलं होणार, आपलं हे होणार, एवढी आशा होती, खात्री होती, कॉन्फिडन्स होता. म्हणून आम्ही मागे पुढे बघितलं नाही आणि ते सेविंग सगळं टाकून आम्ही हा रेस्टॉरंट उभा केलं. बिझनेसच्या इनिशियल स्टेजमध्ये असं होतं की कधीतरी कस्टमर्स नाही आहेत, बिझनेस हवा तसा होत नाही इनिशियल स्टेजला. काही वेळेला एक अख्खा दिवस असाच जात असेल विदाउट कस्टमर. तेव्हा एकमेकींना कसं सांभाळलं? कारण का तो एक इमोशनल सपोर्ट देणं एकमेकींना तितकंच इम्पॉर्टंट असतं बिझनेसमध्ये. आज नाही आलंय, उद्या येईल, परवा येईल, पण कधी असे दिवस गेलेत का की कस्टमर आलेच नाहीयेत किंवा गल्ला खालीच राहिलाय? असं झालंय कधी? सहसा तर असं झालं नाही अजूनपर्यंत की गल्ला खाली किंवा कस्टमर आले नाही असं. पण जे सेल जास्त होतो फ्रायडे सॅटर्डे वगैरे गर्दीच्या वेळेला, ते थोडं कमी झालेलं आहे. ओके. पण तेव्हा पण आम्ही विचार करतो की नाही, फ्रायडे सॅटर्डेला छान होणार, म्हणजे पुढे छान होणार, म्हणजे हे कमी झालं ते आम्ही मायनस घेत नाही, पुढे आपलं छान होणार आहे. इनिशियल स्टेजला जेव्हा अगदीच नवीन होतं, इनिशियल जेव्हा आम्ही ओपन केलं रेस्टॉरंट, तेव्हा नोबडी न्यू एक्झॅक्टली की वी आर ओपन. तेव्हा सोशल मीडिया पण एवढं काय आम्ही चालू केलं नव्हतं. हळूहळू ते साईड बाय साईड चालू होतं. सोशल मीडिया, पॅम्पलेट्स, ॲड्स देणं. आम्ही लोकल आमचे जे नाटक असतात, जे गाण्यांचे कार्यक्रम असतात, त्यांना आम्ही स्पॉन्सरशिप देतो. आणि स्टार्टचा फर्स्ट मंथ तर ऑलमोस्ट वी वर डुईंग लाईक फ्रायडे सॅटर्डे संडे एवढंच बिझनेस असायचा. सो मंडे ट्यूजडे लाईक व्हेरी हार्डली फ्यू पीपल यूज टू कम. पण आफ्टर अ मंथ वी स्टार्टेड नाईसली हे घेतलं. आणि आम्ही सुरू केलं तेव्हा आपल्याला 31 डिसेंबर आलेलं. 31 डिसेंबर. आणि तेव्हा तर खूप आमची एकदम तारांबळ झालेली. स्टाफ पण कमी होता, आम्ही सगळी फॅमिली मेंबर कामाला लागलेलो. फार चांगला एक्सपिरियन्स होता. अगदीच मी आता त्याच विषयावर येणार होती की या बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये कस्टमर खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी. एखादा कस्टमर परत गेला की तो पुन्हा यायला पाहिजे, हे आपण यासाठी धडपडत असतो. पण जेव्हा मी पर्सनली रेस्टॉरंटमध्ये जाते तेव्हा मी आजूबाजूला खूप लोकांना मी बघते, भेटते, तेव्हा त्यांना ऑर्डर दिल्यानंतर 5 मिनिटात जेवण पाहिजे असतं, त्यांना 2 मिनिटात पाहिजे असतं. अरे किती वेळ झाला अजून आलं नाहीये, हे ते. असे काही किस्से झालेत का? असे काही कस्टमर आले जे त्यांच्यासोबत डील करणं खूप कठीण गेलं आणि काहीतरी असं? हा थोडा प्रॉब्लेम फर्स्ट स्टार्टला झाला होता, जेव्हा आमचं स्टाफचं एवढं आम्ही ट्रेन केलं नव्हतं स्टाफला. तर आमचं कॅल्क्युलेशन प्रमाणे 8 मिनिटांनी आमची थाळी टेबलवरती येते, 8 मिनिट्समध्ये. ओके. सो दिस काइंड ऑफ सेटअप वी हॅड आतापर्यंत आहे. कसं जमवत आहे? एक फक्त थाळीचं कसं असतं, एक छोट्या छोट्या बॅचेसमध्ये ना सगळ्या ग्रेव्हीज बनवून आम्ही खालती
मंडी म्हणतात त्याला, जिथं आपण सर्व करतो सगळ्या थाळ्या, तिथे ऑलरेडी बॅचेसमध्ये सगळे ग्रेव्ही झालेले असतात. राहतं फिश फ्राय. फिश फ्राय हे मॅरिनेशन्स करून ठेवलेले असतात फिशचे, एक 1 hour बिफोर लंच किंवा 1 hour बिफोर डिनर तेवढं बस होतं. आणि ते मॅरिनेशन केलं की एकदा केवटी आली, म्हणजे ऑर्डर आली किचनमध्ये, की तो जो कुक उभा असतो तव्यावरती, तो लगेच तो फिश फ्राय करतो. फिश फ्राय करायला हार्डली 8 किंवा 9-10 मिनटं लागतं. फिश इज द फास्टेस्ट कुकिंग थिंग ऑन अर्थ. सो ते फ्रेश फिश फ्राय झाले की तिकडे थाली लागल्या की फिश करून 8 ते 10 मिनिटात थाळी येऊन जाते टेबलवरती. ओके, मग कस्टमरचा असं काही आलंय? उशीर होतो असं नाही आलंय, नाही एवढं तरी नाही आलं अजूनपर्यंत. पण एक असतं ना की काही कस्टमर्सना टेस्ट नाही आवडत, त्यांना अपेक्षेपेक्षा त्यांना काहीतरी वाटतं की टेस्ट नाहीये यार, त्यांना कसं हँडल करता किंवा ती स्किल काय? स्टार्टला असं नाही, पण एक सांगू शकते मी किस्सा. एक टेबल नंबर 19 वरती डिनर चालू होतं रात्रीचं. आठवतंय? हा, मला आठवतं, कारण मम्मा काउंटरवर बसतात. मम्मा हँडल्स द काउंटर, कॅश अँड ऑल दॅट. आय सी टू द किचन आणि थोडंसं डायन इन वगैरे. आय कम अँड गो, इनसाइड आउट आय एम देअर. मग फीडबॅक फॉर्म्स देतो आम्ही, प्रत्येक टेबलला फीडबॅक फॉर्म देतो, बिकॉज वी वॉन्ट टू सी की आम्ही कुठे कमी पडतो का किंवा. तर एक 19 नंबरच्या टेबलवरती 3 लोक बसलेली, एक मुलगी होती, 2 माणसं होती. तर त्यांनी लिहिलं फीडबॅक फॉर्ममध्ये की टेस्ट इज नॉट गुड. म्हटलं तर टेस्ट इज नॉट गुड, तर मी म्हटलं मग जाऊन मी भेटले त्यांना. म्हटलं तुम्हाला, म्हटलं सर आवडली नाही का टेस्ट? तर ते म्हटले नाही, मीठ कमी होतं. अच्छा, म्हटलं मग बाकी सगळं ठीक होतं का? तर हो, बाकी सगळं छान होतं. सो दीज काइंड ऑफ स्मॉल थिंग्स ऑल्सो वी गो अँड आस्क पीपल. स्टार्टला तर मला एक असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आम्ही ओपन केलं, व्हेन यू ओपन अ न्यू रेस्टॉरंट ऑर अ कॅफे, नाही म्हटलं तरी गर्दी होते. लोकांना नवीन जागा म्हटली की लोकल येणारे जाणारे लोक येऊन जेवतात. पण द थिंग इज की एकदा जेवून गेल्यानंतर ती परत पण आली पाहिजे. करेक्ट. सो त्यासाठी रेस्टॉरंट इज टेस्ट ना, टेस्ट महत्त्वाची आहे. आता लोकांना ॲम्बियन्स लागतं, सर्व्हिस चांगली लागते, टेस्ट तर लागतेच. तर माझ्याकडे लोक अशी आली आहेत की 18 वेळा येऊन जेवून गेलेली आहेत. येऊन सांगून जातात आम्हाला, मॅडम 18व्या वेळेला आलो जेवायला. हो, हा, काउंटरला येऊन सांगून जातात. आणि आता तर आधी जी गरोदर प्रेग्नंट बायका तर नेहमी येऊन फिश खाऊन जायच्या, आता बाळाला घेऊन येतात. की त्यांना ते रोज येऊन फिश खाऊन जायच्या, त्यांना ते असेल ना प्रेग्नन्सीमध्ये. आणि आता बाळाला घेऊन येतं, बघा मॅडम आता बाळाला घेऊन आलोय. खूप आनंद होता आम्हाला हे जेव्हा त्यांना मन तृप्त. म्हणे तुमचं जेवण जेवल्यावर पोट भरतं पण मन सुद्धा तृप्त होतं आणि कोकणात गेल्यासारखं वाटतं, आईच्या हाताची चव वाटते. म्हणजे आम्ही आईकडे गेलो आणि जेवतो ना तसंच वाटतं. म्हणजे अगदी डोळ्यात पाणी आणून बोलतात. इवन बायका नाही, पुरुष सुद्धा आजीच्या हाताची चव आली एकदम. वी वर तो स्पीचलेस ओनली. मी जेव्हा स्टार्ट केलं, आम्ही रेस्टॉरंट ओपन केलं, गर्दी लागायला लागली, लोक जेवायला लागली, 1000 लोक रोजची जेवायला लागली. 1 टेबल यूज टू टर्न 3 times. तर फॉर लंच 3 times, डिनर 3 times. मग मला असं, म्हणजे आता माझ्या हातचं जेवण इतकी लोक जेवतायत रोज, मला जरा यायला लागलं टेन्शन. आधी मी मम्माना काही बोलली नाही, कारण एवढ्या गर्दीत मी हे नव्हती शेअर करू शकत. मी पाठीमागे वॉचमनच्या खुर्चीत जाऊन, म्हणजे असं मला रडायला आलेलं. आय वॉज टू क्राय. म्हणजे असं एकदा झालं की ढसाढसा रडलीच, की लोकांना आपण खरोखर चांगलं जेवण देतो का? त्यांचं जे मेहनतीने त्यांनी पैसे कमवलेले आहेत ते व्हॅल्यू फॉर मनी आहे का? मग मम्माना मी सांगितलं, मम्मा मला असं एकदम असं भरून आलं होतं, आय फेल्ट लाईक क्राईंग. मम्मा म्हटलं एक काम कर, प्रत्येक टेबलवरती जा आणि त्यांना विचार, आम्ही नवीन ओपन केलं आहे, काय फीडबॅक आहे, तुम्हाला टेस्ट आवडली का? अँड आय स्टार्टेड डुईंग दॅट. आणि मग मला कळायला लागलं की खरंच लोकांना टेस्ट आवडायला लागली आहे. अँड आय वॉज इन टू पीस. पण सेम माझा प्रश्न होता की बिझनेसमध्ये असं म्हणतात की तोंडात साखर, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ रोज ठेवावा. रोज म्हणजे घरात किंवा पर्सनल लाईफमध्ये कितीही इश्यू असले तरी जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा हॉटेलमध्ये येता तर तुम्ही ते सगळे उंबऱ्याच्या बाहेर ठेवता आणि तुम्ही एक वेगळा व्यक्ती म्हणून आत एंटर करता.
ही तारांबळ कशी उडते? कारण का जेव्हा एखादी स्त्री बिझनेस चालवते तिच्या आजूबाजूला बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात ज्या तिच्या मनाविरुद्ध असतात. मग त्या घरात असू दे, पर्सनल लाईफ असू दे, रिलेटिव्ह असू दे, फॅमिली असू दे. पण बिझनेस हार्म नाही झाला पाहिजे किंवा माझ्या बिहेवियरने, माझ्या चिडचिडेपणामुळे स्टाफ कंटाळला नाही पाहिजे, किंवा ही तारांबळ कशी मॅनेज करता दोघी? आधी किचनमध्ये जेव्हा काही चूक व्हायची किंवा साध्या गोष्टी असायच्या, फोडणी मारायला मी शिकवलेली आहे, कुक्सना मी ट्रेन केलेलं आहे, अजून पण मी जाऊन तिथे उभी राहते. पण जेव्हा तांबडा रस्सा जेव्हा बनवायची वेळ आहे तेव्हा पहिला तेलामध्ये हिंग जायला पाहिजे. ओके. जर ते न जाता आधी काहीतरी वेगळं गेलं तर त्याची चव थोडी बदलते असं मला वाटतं. दे हॅव टू फॉलो व्हॉट आय हॅव टॉट दॅम. तर ते जर नाही झालं किंवा मालवणी चिकन आता बनवलं आहे, छान चिकन बनलं आहे, त्या ह्याच्यात वाटणात छान चिकन शिजले, वास हे सुटला आहे, छान बंद केलं आहे गॅस, पण वरून थोडंसं आपल्याला गरम मसाला घालायचा असतो. ओके. पावडर गरम मसाला आपण घालतो आणि मग ते लास्ट बंद करतो. अँड देन दॅट गोज टू द टेबल. नाही, थाली जिथं लावतात ना तिथे. मग ते नाही झालं किंवा असं काय व्हायला लागलं तर माझं मग ते हे संपायचं, म्हणजे आय हॅव टू स्टार्ट शाउटिंग इन द किचन. मग नंतर आय इम्प्रूव्ड की आय शुडंट शाउट लाईक दिस ऑन दिस मेन. देन मग मी ते चुकलं की त्यांना बोलवायची, पर्सनली बोलवायची आणि त्यांना सांगायचं देखो ऐसा मत करो, ह्यांनी टेस्ट चेंज होती आपली, आपल्याला ते फॉलो करायचंच आहे, आपल्याला ती टेस्ट रेग्युलर तशी द्यायची आहे ना, तर यू फॉलो. मग त्यांना ते कळायचं. सो आय इम्प्रूव्ड की नॉट शाउटिंग ऑन पीपल. कधी कधी पेशन्स जायचे माझे. हो. माझं पण तसंच व्हायचं. जेव्हा वेटर वगैरे किंवा मी खाली वेटर वगैरे जरासं त्यांनी तो टेबल क्लीन व्हायला पाहिजे पटकन, म्हणजे दुसऱ्यांना बसायला मिळायला पाहिजे. जरासं पण थोडंसं इकडे तिकडे केलं किंवा खाली कचरा पडला आणि उचललं नाही की थोडंसं माझं डोकं आधी सुरुवातीला थोडं अरे दिसतंय ना तुम्हाला कचरा, उचला की. पण नंतर मग कळलं की नको राहून दे, ते लोक पण बिझी असतात, ते आपापलं आता उचलायला लागलेत, त्यांना समजायला लागलं की हिला आवडत नाही तर ते लोक बरोबर करतात आता. पण या बिझनेसमुळे माणूस म्हणून पण तुम्ही वेगळा झाला असेल, म्हणजे थोडा पेशन्स अजून आला असेल किंवा संयम आला असेल की बोलताना आपण थोडंसं समोरचा हर्ट नाही होणार. किंवा एक फार इंटरेस्टिंग मी पॉडकास्ट, म्हणजे आता एक इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्या पण एक हॉटेलच्या ओनर होत्या, तर त्यांनी मला हा किस्सा सांगितलेला की कधीही वेटर आणि शेफ सोडून जातात. हो. किंवा कधीही असं एक होतं की आपल्याला उभं राहावं लागतं. रात्री सांगतात मी उद्यापासून नाही येते आणि मग आपण ठप्प नाही झालं पाहिजे. इथे असं काही झालंय का? किंवा खूप खूप वेळा झालेलं आहे हे. म्हणजे आता येऊन अचानक मॅडम किचनमध्ये एंटर केल्याच मॅडम वो हेल्पर भाग गया किंवा वो कुक था वो भाग गया, असं म्हणजे अरे भाग गया म्हणजे काय? म्हणजे आय कुडंट टेक इट ओनली. भाग गया म्हणजे काय? आय वेंट इन टू पॅनिक अटॅक ओनली. म्हणजे ओपन करायचं लंच टाईम आणि क्या भाग गया, म्हणजे आपली बॅग बिग घेऊन पगार सोडूनच भाग गया असं. मग ते काय मला कळायचं नाही हे का भाग गया. मग मी जास्ती काही बोलायची नाही. हां ठीक आहे ये बाळा, मग चला तांबडा रस्सा मारायला घे. मग मी चालू करायची, मी माझ्या फोडण्या मारायला चालू करायची, कारण ऑप्शनच नसायचा. अँड आय लव्ह कुकिंग. मला जर ते करायला मिळालं तर आय एम अगेन हॅप्पी असं. तर एक बॅच करून चला जाऊ दे खाली. आय हॅव टू ओव्हरकम दॅट. आय हॅड ओव्हरकम दॅट मेनी टाइम्स. पण ती स्टार्टला व्हायचं, आता नाही होत. एक 6 महिने झाले ना, आपली टीम स्टेबल होते, आपली टीम स्ट्रॉंग होते. तशी ती टीम आता एकदम माझी स्टेबल आहे, किचन टीम पण आणि डायनिंग सुद्धा. आणि त्यांना आहे ना आपण जसं ठेवू ना तसं ते लोक व्यवस्थित राहतात. आम्ही जेवण त्यांना व्यवस्थित असतं त्यांचं, त्यांना रूम्स दिलेले आहेत व्यवस्थित, बेड दिलेले आहेत म्हणजे खाली घांतरायला, ते तर चटईवर झोपतात, पण आम्ही त्यांना बेड दिलेले आहेत. म्हणजे त्यांना आम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे. युनिफॉर्म पण त्यांचं लॉन्ड्रीत धुवायला जातो. म्हणजे त्यांना काहीही करायचं नसतं, नुसतं यायचं, काम करायचं, आपलं जायचं. सकाळी नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं, संध्याकाळी चहा असते, रात्री जेवण असतं. म्हणजे त्यांना आम्ही व्यवस्थित ठेवलं आहे. म्हणून ते सुद्धा आम्हाला कधी असं सोडून गेले तरी ना गावी, मॅडम 15 दिन में आएंगे हम लोग वापिस, तर त्यांना वाटतं मी गेल्यावर कोण दुसरा ठेवला तर, पण ते लोक येतात बरोबर सांगितलं की. म्हणजे ते एक फॅमिली सारखं झालंय.
टीम आमची खूप छान बिल्ड झालेली आता. अगदीच. आणि म्हणूनच असं म्हणतात की आपण ज्या बिझनेसमध्ये उतरतो तो बिझनेस आधी आपल्याला यायला पाहिजे. उद्या जर सगळे गेले तर आपण तितक्या स्ट्रॉंगली दोघीही तुम्ही उभं राहून अख्खं हॉटेल सांभाळू शकता, इतकं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. सुरुवातीला केलं आम्ही, स्वतः भांडी सुद्धा घासलेली. जेव्हा सुरुवात म्हटलं ना आम्ही 31st ला खूप गर्दी झालेली, तेव्हा किचन स्टाफ कमी होता, ह्याचा स्टाफ, युटिलिटीचा स्टाफ कमी होता, तेव्हा आम्ही स्वतः जाऊन भांडी म्हणजे डायनिंग चालू असताना जेव्हा टेबल जीवन उठायचीत लोक, तेव्हा ते ताटं वगैरे असतात ना, खरकटी ताटं, तेव्हा स्टाफ अगदीच बाहेर कमी होता. मग मी जाऊन तर ती उचलू शकत नव्हते, मी किचनचंच जास्त बघायची. मग मी काय केले की त्यांनी दार उघडून ते ताट आणलं ना त्या वेटरनी की ती मी त्याच्या हातातून घ्यायची आणि मोरीमध्ये नेऊन द्यायची, तू जा दुसरं काम कर. म्हणजे अशा ह्यानी मी त्यांना आतून पण सपोर्ट करत होतो आम्ही डायनिंगच्या स्टाफला सुद्धा. खूप इन्स्पायरिंग आहे. पण द टेस्ट ऑफ कोकणच्या जर 5 टॉप डिशेस मी जर विचारल्या तर दोघींच्या एकच आहेत की दोघींच्या वेगवेगळ्या? नाही, एकच. ओके, कोणत्या आहेत? एक आमचं स्टफ पापलेट. ओके. स्टफ बोंबील. ओके. आणि बोंबील फ्राय खूप लोकांना आवडतं. नंतर आपलं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, ते आम्ही प्रमोट जसं जसं केलं तसं लोकांना खूप आवडायला लागलं. म्हणजे एक गृहस्थ तर असे आहेत, रोज डब्बा घेऊन येतात आणि रोज तो पांढरा रस्सा घेऊन जातात. रोज 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 घेऊन जातात. खरं? एक तर मुलगा असा आहे, ऑर्डर करतो तो दाल खिचडी आणि सुरमई फ्राय. कुठे राहतो, काय करतो काही माहिती नाही, पण त्याची ऑर्डर रोज येते झोमॅटोवर, दाल खिचडी आणि सुरमई फ्राय. म्हणजे असे काही काही लक्षात राहण्यासारखे पण कस्टमर असतात की जे आपण कुठेही असलो तरी लक्षात राहतात किंवा आवर्जून विचारून जातात. हे खूप छान आहे. पण तुम्हाला तुमच्याच रेस्टॉरंट मधली कोणती एक रेसिपी जी असं वाटतं की अरे ही तर माझी बेस्ट रेसिपी आहे? दोघींची आता ही वेगळी असू शकते प्लीज. आमच्या म्हणजे मालवणी चिकनचं जे आहे ना आमचं, ते एक बेस्ट आणि फिश करी एक नंबर. ती तुमची फेवरेट आहे? हा, म्हणजे फेवरेट माझी आणि इतरही लोकांची आहे. अच्छा. आता झालेली आहे, कारण ती अप्रतिम चव आहे, खूप अप्रतिम चव आहे. म्हणजे असं कुठे खूप ठिकाणी आम्ही खाल्लंय, कारण आम्ही जेव्हा रेस्टॉरंट ओपन करताना आम्ही बरेच ठिकाणी खाल्लं होतं. पण ही जी फिश करी बनवली होती ना, ही बनवते किंवा हिचा जो मसाला आहे ते आत्तापर्यंत मी कुठेच खाल्लं नाही आहे. की सगळे म्हणतात, असं मी एकटी म्हणत नाही, की तुमची फिश करी फार सुंदर असते. आणि फिश फ्राय. ओके. फिश फ्राय जे आमचं असतं ना, माझं सुरमई फ्राय आणि डाळ भात. तुम्हाला जावं लागेल बोरिवली वेस्टला, हॉटेल आहे द टेस्ट ऑफ कोकण. बरं, पण मी असंही ऐकलंय की सगळे मसाले तुम्ही घरी स्वतः किंवा हॉटेलमध्ये स्वतः बनवता. ते किती खरं आहे किंवा ते काय नक्की? हो, स्वतः आता फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे 18 वर्ष मी ते मॅन्युफॅक्चरिंग बघितलेलं आहे. फूडशी फार पॅशनेटली आय एम कनेक्टेड. सगळे मसाले माझे APMC मार्केटहून येतात. होल गरम मसालाच सगळ्या चांगल्या क्वालिटीचे आपण मागवतो. आणि जे गरम मसाला आहे पावडरमध्ये किंवा मालवणी मसाला आहे, मटन मसाला आहे, हे सगळे स्वतः मी बॅचेस माझ्यासमोर स्वतः मी काढते, बनवते, डंकावरती ते कुटून घेऊन येतो. हे एव्हरी वीक आम्ही रेस्टॉरंटमध्ये करतो. प्लस फॉर एक्झाम्पल फिश करी मसाला आहे, धना किंवा त्याच्यामध्ये जे काही गरम एक बॅच 10 नारळांचं जे पडतं, 10 नारळामध्ये मसाला, तो मी प्रत्येक बॅचचा रेडी करून किचनमध्ये रेडी असतात ते 1 डे बिफोर. इवन कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, त्याच्यामध्ये पडणारा गरम मसाला, अख्खा गरम मसाला, त्याचे पण बॅचेस बनवलेले आहेत. 15-15 किलोच्या ग्रेव्हीचे म्हणा किंवा 10 किलोच्या ग्रेव्हीचे. त्याच्यामुळे टेस्ट नाही चेंज, टेस्ट आहे तीच राहते. पण आता तुम्ही विकणार आहात किंवा सेल होणार आहे त्या मसाल्यांचा की ते तुमच्यासाठी सिक्रेट मसाला राहणार? सिक्रेट मसाला तर आहे, डिमांड आहे, लोकांना हवा असतो, लोक विचारत असतात. पण अजून तर काय आम्ही तसं ब्रँड किंवा ते तसं लॉन्च केलेलं नाही आहे. मे बी नाव वी माइट डू इट इन फ्युचर. अगदीच. आणि हे केलंच पाहिजे. किती दिवस स्वतःकडे त्याच्यामुळे टेस्ट आमची तीच राहते, म्हणजे रोज सेम टेस्ट. कधी तुम्ही महिन्यानी आलात तरी तुम्हाला तीच टेस्ट मिळणार. परत आमचा कोकम आहे, अख्खं कोकम,
किंवा आगळ आहे, कोकणातून येतं सगळं. कोकणातून येतं. कोकम शरबत आहे. पुन्हा आम्ही खाजा देतो लोकांना, जे मुखवास देतात ना, मुखवास, तेव्हा आम्ही खाजा पण देतो त्याच्यासोबत. तर ते लोकांना फार आवडतं. हे युनिक आहे, हे मी नाही पाहिलंय कुठे. खाजा पण कोकणातून येतो. हो, सगळं कोकणातून. सावंतवाडीला बनतो. एक छोटस असं गृहउद्योग आहे, तिथून ते आम्हाला पाठवतात बनवून. मग तुम्ही बडीशोप नाही देत, तुम्ही खाजा देतो ना, ते सुद्धा देतो. ओके ओके, त्याच्यासोबत ते देतो. पुन्हा मिरगुंड आम्ही म्हणजे जेव्हा स्टार्ट करतो ना टेबलवर, तेव्हा कोकम वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत देतो. आणि मिरगुंड आपले पापड, पोह्याचे पापड, ते आम्ही सगळ्यांना स्टार्टिंग वेलकम म्हणून देतो. कंपल्सरी देतात. हो हो, ही स्पेशालिटी आहे. खूप मस्त. म्हणजे हे मी बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये नाही पाहिलंय. मी हे देतात म्हणजे कोकम सरबत देतात, पण हे पापड आणि हा मिरगुंड. हो, पापड म्हणजे मिरगुंड. मी कोकणातली संस्कृती जपली, संपूर्ण कोकणातली संस्कृती पूर्ण. म्हणून मी जसं मी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला सांगितलेलं की कोकणात घेऊन जाणारे हा एपिसोड, तर नक्कीच म्हणजे हा जो व्यक्ती येईल या रेस्टॉरंटमध्ये तो अगदी घरी गेल्यासारखं त्याला वाटेल. अगदी खूप मस्त. पण आता जेव्हा आता मी ना नेहमी इंस्टाग्रामवर बघते, फूड रिलेटेड कॉन्टेंट खूप यायला लागतात. म्हणजे हल्ली अनेक लोक घरून सगळं स्टार्ट करतात. सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट झाला या बिझनेससाठी. रील व्हायरल होतात, ऑफर्स व्हायरल होतात, बाय 1 get 1, बाय 2 get 1, बाय 3 get 2, अशा बऱ्याच ऑफर्स व्हायरल होतात. सोशल मीडिया द टेस्ट ऑफ कोकणसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किंवा तुमच्या दोघींसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती चेंज केलाय बिझनेसमध्ये त्याने? सोशल मीडियामुळे आता हल्ली तर सगळ्यांच्या हातामध्ये फोन असतात. त्यामुळं व्हेन यू वॉन्ट टू रीच दॅट मॅक्झिमम जी लोक आहेत, पब्लिक आहे, त्यांच्याकडून इझी वे इज सोशल मीडिया. सगळे रील्स बघत असतात. अक्षरशः आपल्या मेड्स वगैरे पण त्यांच्याही हातात फोन्स असतात, त्याही रील्स बघत असतात. त्यामुळे ह्या माध्यम इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो आणि खूप बेनिफिशियल आहे टू मार्केट युअर बिझनेस. त्या सोशल मीडिया थ्रू आपण खूप घराघरात पोचू शकतो, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. कारण सगळ्यांना सोशल मीडिया चालवता येते आता. अगदीच. तर ते त्याच्यामुळे ते सगळे ते बघत असतात आणि सोशल मीडिया तर पाहिजेच. त्याच्याशिवाय आपण सोशल मीडियाची एवढी ताकद आहे आज. आपल्या आई वडिलांना आमच्याकडे टेबल बुक्स होतात फ्रॉम दुबई असू दे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तिथून आपली मुलं फोन करतात, आज आमच्या आई वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे, टेबल बुक करा, आम्ही पेमेंट करणार. ओके, असं हे पण अनुभव आहेत छान. ऑस्ट्रेलियावरून पण फोन आले. पण इतकं सक्सेसफुल झाल्यानंतर मला नेहमी असं विचारायचं वाटतं की या टप्प्यावर ही व्यक्ती आत्ता हवी होती आयुष्यात, किंवा तिने हे सक्सेस बघायला हवं होतं माझं. जे समजा तुम्ही लहानपणापासून कुकिंग करता किंवा तुम्हाला आवड आहे, तर आता इतकं मोठं रेस्टॉरंट उभं केल्यानंतर माझ्या आयुष्यात ती व्यक्ती हवी होती. माझी आई ना, माझी आई खूप म्हणजे तिला जेवणाची आवड, जसं मी करते तसं तिलाही जेवणाची आवड, जेवण वाढायची आवड. खूप लोक म्हणजे कोकणातली, आम्ही चिपळूणची, तर तिकडे तिला सगळे मुंबईवरून लोक जायची घरी तिकडे कोकणात, की ती सगळ्यांना आपुलकीनी करायची, सगळ्यांचं करायची. आणि तिच्या हाताला पण खूप छान चव होती. ती आता असती तर तिने खूप हेल्प केली असती. अगदीच. तुम्ही? माझं असं, आय शेअर ऑल माय लाईफ विथ माय किड्स ओनली. आणि ती दोघं जण पण माझ्या बरोबरच आहेत सगळ्या टप्प्यात. प्रत्येक एव्हरी सिंगल डे व्हॉट हॅपन्स इन माय लाईफ, त्यांच्या लाईफमध्ये आम्ही एंड ऑफ द डे एकमेकाला सगळं शेअर करतो. सो तेच दोघं जण हे आहेत. किती भारी असतं आपण जेव्हा खूप सक्सेसफुल होतो, तेव्हा एकीच्या आयुष्यात आहे ती व्यक्ती आणि एकाच्या आयुष्यात ती व्यक्ती नाहीये, पण तुम्ही दोघी इतक्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करता. म्हणजे ती मुलीपेक्षाही अति आहे माझ्यासाठी. खूप एकदम. समजा मी विचारलं की मम्मा किंवा त्यांची एक सवय तुम्हाला आवडते आणि एक सवय तुम्हाला नाही आवडत, तर काय सांगा? मला त्यांची आवडते सवय म्हणजे ते माझे खूप लाड करतात, जी माझ्या आईनी पण माझे कधी केले नाही आहेत. ओके. मम्मानं जरी म्हटलं, मम्मा मला ही साडी खूप आवडली पण जरा एक्सपेन्सिव्ह आहे, हा घे ना, लगेच सांगतात. काही मागितलं ना मम्मांकडे की मम्मा देतात मला. म्हणजे लाड, पॅम्पर जे मला लाईफमध्ये एवढं फार काही कधी कुणाकडून मिळालं नाही,
ते मम्मा माझं पॅम्पर करतात, ओके. सगळे माझे हट्ट पुरवतात. हे मला म्हणजे दॅट आय एम सेल्फिश, मला ते केलेलं फार आवडतं, त्या मनापासूनच करतात. माझं काय, सगळ्या स्टाफचे लाड करतात मम्मा. सगळं स्टाफ आमचं त्यांना मम्माच म्हणतं. हो, मोठ्या मॅडम किंवा मम्मा. काही प्रॉब्लेम झाला की पहिला ते येतात आणि आधी मम्मांना शेअर करतात. मग ते मोरीवाला असू दे, तो त्याचा फोन मोडू दे, त्याला काय फायनान्स लागू दे, कुणाला ताप आला, कारण मम्मा स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मग ते आले की आधी मम्मांकडून औषधं वगैरे घेऊन जातात. आणि एक सवय जी जरा बदलली पाहिजे म्हणजे मम्मानी जरा स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटते. बट शी हॅज स्टार्टेड नाव टेकिंग केअर ऑफ अ सेल्फ, हर डायट, हर वॉकिंग. ओके, सेम तुम्हाला प्रश्न की एक गोष्ट त्यांची आवडते आणि एक गोष्ट जरा बदलली पाहिजे. नाही, मला तर सगळ्याच गोष्टी तिच्या आवडतात, कारण ती जे बोलते ते ती करते. ते म्हणजे तिला ठाम तिचं हे आहे, मत आहे की बाबा मला करायचं आहे आणि ते ती करूनच दाखवते. हे मला तिचं खूप आवडतं. म्हणजे ती ठरवलंय की एक आपलं 5 रेस्टॉरंट काढायचे आहेत आणि ते ती करणार. हे मला तिचं खूप आवडते आणि ती ते ठामपणे करणार याची आम्हाला खात्री आहे. आणि नाही आवडत असं म्हणजे ती खूप लगेच हे होते, कसं होईल, पॅनिक होते. हेच फक्त आवडत नाही. मग तिला मी धीर देते, काय नाही होणार, आपलं सगळं छान होणार, स्वामी आहेत सोबत, आपलं सगळं छान होणार. भारी, खरंच मस्त. एक ना हे आहे आपल्या बिझनेसमध्ये असं म्हणतात टाइम इज मनी. तर थोडी पटकन उत्तरं द्यायची या प्रश्नाची. आधी यांच्यापासून सुरुवात करूया, मग तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही नाही ऐकलं. ओपनिंग अ रेस्टॉरंट. ओके. सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं आणि त्यातून काय शिकलात? फेल्युअर असं काही नाही आलं. ओके. जेव्हा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता तेव्हा काय केलं? तेव्हा मम्मांकडे धावले मी, एव्हरी सिंगल टाइम. मला सॉरी, मी सगळे मम्मांकडे धावतात. फोन तुटला, बरं नाही, मम्मा कोणाकडे धावतात? मी माझा मुलगा आणि स्वामींची कधी आली आहे प्रचिती? हो, खूप वेळा. आमच्या काउंटरच्या वर स्वामींचा फोटो आहे आणि ते काही जरासं जरी झालं ना, स्वामी सांभाळा, लगेच ते काम टचवूड होऊन जाते. वा, खूप त्यांची प्रचिती कायम, म्हणजे स्वामी आहेत, समोर बसलेले असतात, समोर दिसतात, म्हणजे आहेत आम्हाला. किती प्रचिती येते स्वामींची. खूप मस्त. तुमच्यातली बिझनेस वुमेन आजही कुठे घाबरते? नाही, असं काही घाबरण्यासारखं काही नाही, कारण आपण चुकीचं तर काही करत नाही, त्यामुळं नथिंग टू. व्यवसायातली एक नो गोष्ट, म्हणजे किती काही झालं मी या बिझनेसमध्ये ही गोष्ट कधीच नाही करणार. एव्हरी सिंगल डे इज अ डिफरंट डे फॉर अ बिझनेस पीपल. एव्हरी सिंगल डे. त्यामुळं काही झालं, दुनिया हिकडची तिकडे जरी झालं तरी आपल्या बरोबर बॅचेस येत आहेत का बनवून, किंवा दुर्लक्ष नाही करायला पाहिजे कुठल्याच गोष्टी, छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये. ओके, गुड. म्हणजे झालं सगळं ऑलमोस्ट तुम्ही सांगितलं तुमचं. ठीक आहे. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही ऐकलं नाही. विरोध तर झाला नाही, पण धाडसी निर्णय म्हणजे हा रेस्टॉरंट ओपन करायचा. आणि ते असं स्वप्न होतं, ते पूर्ण करायचं धाडसी निर्णय. सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं आणि तुम्ही काय शिकलात? फेल्युअर तरी अजून तरी नाही आलंय आणि येणार नाही असं आम्हाला माहिती, खात्री आहे. जेव्हा तुमचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता तेव्हा काय केलं? स्वतःवर विश्वास बसत नव्हता, देवाचा धावा केला की बाबा स्वतःवर विश्वास बसत नव्हता असं झालंच नाही कधी. आपलं कॉन्फिडन्स होता की आपण जे करतोय आहे ते खूप छान होणार आणि छान व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वासच पाहिजे, तरच माणूस पुढे जाऊ शकतो. अगदीच. तुमचा काय आहे म्हणजे मंत्रा इन लाईफ काय, ब्रीद वाक्य काय? ब्रीद वाक्य म्हणजे स्वतः जगा, दुसऱ्यांना पण चांगलं जगून द्या आनंदाने, कोणाची खेचू नका मागे पाय. अगदीच. तुमच्या व्यवसायातली एक नो गोष्ट म्हणजे मी ही गोष्ट कधीच नाही करणार. नो गोष्ट म्हणजे हेच की असं चिटिंग कधी करायची नाही, कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही. म्हणजे चिटिंग, मेन म्हणजे चिटिंग. कारण हे ना आपल्याला
ट्रान्सपरन्सी पाहिजे असते या व्यवसायात. आणि कधी चिटिंग केली तर तो ट्रान्सपरन्सी राहणार नाही. ती कधी 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 करू नये. सगळं ट्रान्सपरंट ठेवावं तर ती गोष्ट खूप छान होते. वा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलीत. मला खूप आवडलं की तुम्ही उत्तरं दिली. पण त्याच्यावरूनच मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणत्याही बिझनेसमध्ये आपण छान आहोत हे दाखवण्यासाठी दुसरे किती वाईट आहेत हे दाखवतात. हो. आणि हॉटेल बिझनेसमध्ये नेगेटिव्ह मार्केटिंग होतं दुसऱ्या प्लेयर्स कडून. तर कधी तुमच्या बाबतीत असं झालंय का? झालंय बट एखादी नेगेटिव्ह गोष्ट फार आम्ही उचलून नाही धरत आहे. पीपल कॅन रिअलाइज, जे आपली लोक आहेत, पब्लिक आहे, दे आर नॉट डम. दे नो व्हॉट हॅपन्स. ते येऊन गेलेले असतात, रिव्ह्यूज ते स्वतः पण दिलेले असतात. पण असं एखाद दोन नेगेटिव्ह रिव्ह्यूजनी किंवा ह्याच्यानी फरक आम्हाला पडायला नाही पाहिजे. बिकॉज वी नो वेअर वी स्टँड अँड वी आर देअर टू गिव्ह व्हेरी हायजेनिक अँड टेस्टी फूड टू पीपल. अँड कॉम्पिटिशन आम्ही मानतच नाही, कारण बिझनेस इज देअर फॉर एव्हरीबडी. सगळ्यांसाठी बिझनेस आहे. अगदीच. पण आता व्हॉट नेक्स्ट? कारण का एक स्वप्न पूर्ण झालं, एक रेस्टॉरंट आलं जे स्वप्न झालं पूर्ण, तिथेच नाही. काय व्हॉट नेक्स्ट? आम्हाला 5 रेस्टॉरंट आमचे ओपन करायचे आहेत. वा, 5 ठिकाणी, म्हणजे ते 10ही होऊ शकतात. 3 ओपन करता करता तो आकडा वाढूही शकतो. पण काय वाटतं की एक असतं ना अल्टिमेट गोल की या शहरात किंवा या ठिकाणी आमचं हॉटेल असावं, असं कोणतं ड्रीम डेस्टिनेशन आहे? हो आहे. एक आहे पुणे आणि एक आहे नाशिक. ओके, वाय नाशिक? नाशिकमध्ये आता आम्ही मध्यंतरी R&D केली होती, स्वतः जाऊन येत होतो. नाशिकला वी बोथ हॅव स्मॉल ॲग्रो प्रोजेक्ट्स गोईंग ऑन. मग त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की सी फूड रेस्टॉरंट तिथे चांगले नाही आहेत. फ्रेश फिश जो आपल्या समुद्र काठाला मिळतो तो तिथे मुंबईसारख्या ठिकाणी जो मिळतो, बोंबील वगैरे, पापलेट, हे तिथे एवढे मिळत नाहीत चांगले. आणि ऑथेंटिक फूड तर तिथे म्हणजे मालवणी फूड किंवा कोल्हापुरी फूड हे मिळत नाही तिथे. सो देर इज व्हेरी लेस कॉम्पिटिशन देअर. सो वी आर ट्राईंग आमची इच्छा आहे तिथे नाशिकला एक छानसं रेस्टॉरंट असं ओपन करायचं. बघतो आम्ही पण त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत आमचे. तथास्तु, सगळं छान होणार. आणि प्रत्येक रेस्टॉरंटच्या ओपनिंगला एक इंटरव्ह्यू म्हणजे मज्जा पिंक सोबत झाला पाहिजे की तेव्हा आकडे वाढले पाहिजेत. 5 नसावा तेव्हा एव्हरी इंटरव्ह्यू आकडे वाढले पाहिजेत की झाले बाबा पूर्ण. पण खरंच तुम्ही दोघी खूप खूप इन्स्पायरिंग आहात. कारण का जेव्हा 2 स्त्रिया एकत्र येतात, मी खूप इंटरव्ह्यू केले तेव्हा मी जेव्हा इंडिव्हिज्युअल गप्पा मारते तेव्हा ते एकीचेच गोल असतात त्या बिझनेसला घेऊन आणि ते क्लिअर असतात. जेव्हा 2 व्यक्ती असतात आणि त्यांचे सेम गोल असतात ते फार वेगळं असतं. फार क्वचित बघायला मिळतं की दोघींचे स्वप्न एकच आहे. दोघींनी एकमेकींचे कधी पाय खेचण्याचा प्रयत्न नाही केलाय किंवा असं काही मला कधीच दिसलं नाही किंवा आता इथे दिसत नाहीये. सो हे खूप छान आहे, खूप इन्स्पायरिंग आहे. पण ती जी 5 वर्षाची मुलगी किंवा 10 वर्षाची मुलगी किंवा 16 वर्षाची मुलगी आज हा इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिला स्वतःचा बिझनेस तयार करायचा आहे किंवा उभा करायचा आहे, तिला काय सांगाल की तिने तिच्या भिंतीवर हे लिहून ठेवावं? एक काय कोट द्याल तुम्ही आणि तुम्ही की तिने काय ते बघून रोज तिने उठावं? सगळ्यात पहिला, वेन यू वॉन्ट टू डू अ गुड बिझनेस अँड बी सक्सेसफुल, यू हॅव टू डू इट व्हेरी पॅशनेटली आणि कन्सिस्टन्सी दाखवली पाहिजे. आज केलं आहे, 4 दिवस केलं आहे, 2 दिवस ब्रेक घेतला आहे, असं नाही चालत. अँड यू कांट काउंट द आवर्स. जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर मी 5 तास काम करणार, 9 to 5 करणार, नो. आम्ही स्टार्ट केला बिझनेस तेव्हा आम्ही 4 तास झोपायचो. अजून पण 4, कधी कधी. आता काल आम्ही 2:30ला झोपलो कारण वी हॅड अ मीटिंग फॉर द मेन्यू कार्ड अपग्रेडिंग आणि नवीन आयटम्स आम्हाला ॲड करायचे होते. तर ते आम्ही रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर दोघी बसलो, ते सगळं सॉर्ट केलं आणि मग झोपलो. मॅम तुम्ही? म्हणजे महिलांना आणि महिलांनी करावं. लोक म्हणतात की मराठी महिला हा उद्योग करण्यात येत नाहीत, पण मला तर असं वाटतं की लहानपणापासून मुलांना स्वप्न दाखवायचं.
मुलींना स्वप्न दाखवायचं की तुला हे करायचं आहे तर तू हे कर, आणि बोर्डवर लिहून ठेवायचं. तुम्ही म्हणता ना बोर्डवर लिहून ठेवायचं, तर बोर्डवर एक लिहून ठेवायचं की मला पायलट व्हायचं आहे. तर मला पायलट व्हायचं आहे तर ते होणारच. म्हणजे जे आपण मनात ठरवतो ना की आपल्याला हे करायचं आहे, आता रेस्टॉरंटच नाही, दुसरं पण बरेच बिझनेस आहेत, की मला जे मनात वाटतंय की मला हे करायचं आहे ते तुम्ही समोर लिहून ठेवा की हे मला करायचं आहे, तर ते होणारच कुठल्याही परिस्थितीत. कारण त्याच्यासाठी आपल्याला युनिवर्स साथ देतं. वास्तू तथास्तू बोलते हे लक्षात ठेवायचं नेहमी, की आपण जे बोलतो ते घडतंच. खूप मस्त, खरंच घडतं आणि ते आता घडेलच पुढेही, कारण का 5चा आकडा 50 पर्यंत न्यायचा आहे. आणि अशीच मोठी चेन झाली पाहिजे द टेस्ट ऑफ कोकणची. आणि प्रत्येक बिझनेस वुमनचं एक स्वप्न असतं की तिचा फोटो मॅगझिन कव्हरवर यावा. येस. तर तुमच्या दोघींचा फोटो लवकरच येईल एखाद्या मॅगझिन कव्हरवर की सक्सेसफुल उद्योजिका म्हणून. पण त्याची सुरुवात म्हणून मज्जा पिंक तुम्हाला एक मॅगझिनचं कव्हर देतंय. सो त्याची सुरुवात आपण करूयात. तुमच्या दोघींचा फोटो आहे बिंग वुमेन्ससाठी, मज्जा पिंकसाठी. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. थँक्यू. मस्त, छान छान. सो कसा वाटला हा संवाद, किंवा काय सांगाल मज्जा पिंक बद्दल आणि या इंटरव्ह्यू बद्दल? खूप सुंदर झालं इंटरव्ह्यू. म्हणजे आपण असं वाटलंच नाही की इंटरव्ह्यू घेतोय. तुमच्याबरोबर बोलणं, तुमच्याशी असं वाटतं आपण पहिल्यांदाच भेटलो असं वाटलंच नाही. खूप सुंदर आपला इंटरव्ह्यू म्हणजे बोलणं झालंय. छान वाटलं खूप. अगदीच. मला असं वाटतंय की ह्या माध्यमातून मला एक महिलांना सांगावंसं वाटतंय की आपली जेवढी कपॅसिटी असते ना त्याच्यापेक्षा खूप जास्त आपण काम करू शकतो. यू कांट इमॅजिन की आपण आज वी कॅन पुश आवरसेल्व्स अँड रिअली बी सक्सेसफुल. हे मला सांगावंसं वाटतंय. आणि कधी कुठल्याही महिलेला काही लागलं आज फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा काय सोर्सेस लागले तर त्यांनी आमच्यापर्यंत यावं आणि आम्ही त्यांना हेल्प आउट करू सगळ्या गोष्टींमध्ये. खूप मस्त. एक स्त्रीच एका स्त्रीला पुढे घेऊन जाते, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. थँक्यू सो मच तुमच्या दोघींना, कारण का खरंच वेळ काढून आलात. त्या हॉटेलचं आता काय होत असेल मला थोडं टेन्शन आलं, पण ठीक आहे. हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच जा तिकडे. खरंच द टेस्ट ऑफ कोकण मी फर्स्ट टाइम आता विजिट करेन जेव्हा करेन तेव्हा प्लीज तिथे राहा आणि मला ती करी खायची. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि इतक्या महिलांना इन्स्पायर केल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तू उठ, लढ, शिक आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे तुमचा निरोप घेते. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की भेटूयात. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.